दुसरं तर सुनील काळे म्हणत असेल की मी केलं. आदरणीय गिरीश भाऊ मंत्री, मी आमदार, रक्षाताई खासदार. मग एक नगराध्यक्ष जाऊन तो कामं करू शकतो का? त्याचे मंत्री आमदार सगळे मिळून त्याला मदत केल्यावर कामं होऊ शकतात. हा साधा विचार आहे. मी परत तुम्हाला सांगतो की नगर राज्यमंत्री म्हणून जेव्हा रणजित पाटील होते, सुनील काळेंनी सांगावं तिथे बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता की नाही लावला होता. पाण्याच्या आरक्षणासाठी गिरीश भाऊंनी मदत केली की नाही केली. ते भाजपचे मंत्री, आजही ते भाजपचे मंत्री आहेत. मी आजही भाजपचा मंत्री आहे. भाजपचा माणूस म्हणून आम्ही त्याला मदत केली. तो जर म्हणत असेल मी केलं इंडिव्हिज्युअल सुनील काळे नाही, तो भाजपचा नगराध्यक्ष होता म्हणून त्याला आम्ही मदत केली. अदरवाईज त्याचं काहीच नव्हतं इथे. एवढं जर त्याला वाटत होतं तर आता नगराध्यक्ष त्याने तो सोबडावर लढतो. मी भाजपचा मेला तरी भाजपत राहील, मेला तरी करेल. का सोडली भाजप? त्याला फक्त पद पाहिजे होतं. त्याला सगळी पदं भाजपनं दिली. त्यांचा एक असा विषय झाला की माझ्यावरती अन्याय झालेला आहे, मी इतकं पक्षाच्या माध्यमातून आंदोलनं केली, 35 वर्षापासून या भाजपचं सगळं काही हे केलं. त्यांनी जी आंदोलनं त्यांनी केली पैसे पाहून तिकीटं वाटप अजिबात नाही. तुम्ही पाहिलं भारतीय जनता पार्टीने जे तिकीटं दिले तुम्ही पहा. सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्ही तिकीटं दिलेली आहे. असं काहीच कुठे भेदभाव केलेला नाही. त्याच्यातलं काही बरेचसे असे की त्यांच्याकडे काहीच नाही, गरीब आहेत, अशा लोकांना आम्ही तिकीटं दिलेली आहे. त्याच्यामुळे त्याला बोलायला काही नाही. म्हणून माझ्यावर अन्याय झाला याचं थोताण चालू आहे त्याचं. त्याला भारतीय जनता पार्टीने सिनेटचं सदस्य केलं, ग्रामपंचायत सदस्य त्याची आई होती, ते नगराध्यक्ष होते. तरी जर म्हणत असेल माझ्यावर अन्याय झाला तर प्रत्येक वेळी का तुला दिलं पाहिजे का? भारतीय जनता पार्टी इतरही लोक आहे, आम्ही सगळ्यांना सामावून घेणारा हा पक्ष आहे. त्याच्यामुळे त्याचं म्हणणं अगदी खोटं आहे. भाऊ, सुनील काळे आता पक्षाच्या विरोधात जाऊन अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे. पक्ष कारवाई कधी करणार आहे? पक्षाची काय कारवाई असेल? एकदा त्यांनी पक्षाच्या विरुद्ध उभे राहिले म्हणजे तर पक्षाशी त्यांचा संबंध संपला. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीत जन्माला आलो आणि मी भारतीय जनता पार्टीतच मरेल. त्यांनी स्वतःच तो डिसाईड केलं भारतीय जनता पार्टी सोडायचा. त्याच्यामुळे निवडणुका आटोपल्यानंतर आम्ही पक्षाला याची विनंती करू आणि त्याच्यावर कारवाई करायला. यदा कदाचित भाऊ जर ते निवडून आले तर परत पक्ष सन्मान करेल का त्याचा? ते जरतारच्या गोष्टी आहे. नंतर तुम्ही आता जे या सगळ्या जरतारच्या गोष्टी आहे. निवडणूक मी तरी त्या गोष्टीला राजी होणार नाही. जो माणूस ऑथराईज पक्षावर एखाद्या भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उभा असलेल्या माणसाला पाडून जर ते जे येत असतील तर या गोष्टीला मी ॲक्सेप्ट करणार नाही. तुम्ही तिरंगा सर्कलचंही सांगितलं, इथल्या रस्त्याचंही सांगितलं. तिरंगा सर्कल जेव्हा उभारलं जात होतं त्याला मी सांगितलं होतं की मी सगळा निधी देतो तिरंगा सर्कल उभारायला. पण त्या माणसाला फक्त स्वतःविषयीचं काहीतरी तयार करायचं म्हणून नाही मी लोकवर्गणीतून करेन. वास्तविक तिरंगा सर्कल उभारायला जर तुमचा आमदार निधी देतो आहे तर काही गरज नव्हती ना विनाकारण लोकांमध्ये जायचं आणि निधी गोळा करायचा. आणि त्याला फक्त मी काय करतो हे दाखवायचं होतं. नाही तर विचार त्याला मी सगळा निधी देतो म्हणून सांगितलं होतं की नाही. तरी लोकांनी निधी दिला. मग तो म्हणतो मी केला निधी तर लोकांकडून गोळा केला आहे. मग त्याने त्याचा काय संबंध आला? आता तो रस्ता जो सांगतोय तो रस्ता नगरपालिकेचा आहे का? तो BNCचा रस्ता आहे, तो मी केलेला रस्ता आहे. त्याचा काय संबंध आला तिथनं? आता तो जर BNCचे रस्ते करत बसला नगरपालिकेच्या माध्यमातून तर मला आनंद आहे. सांगावं त्याने की BNCचे रस्ते नगरपालिका करू शकते म्हणून. तो रस्ता मी केलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा संबंध तिथे तो रस्ता आमदार म्हणून मी सँक्शन केलेला रस्ता आहे. औरंगाबाद शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटपाबाबत अन्याय झाला. त्याच्यामध्ये एक तुमचे एकदम जिवलग कार्यकर्ते गणेश धनगर यांचा तुझा एक सोशल मीडियावरती फिरते आहे किंवा माझ्यावरती त्यांचं बी एक तेच घालणं चालू आहे. तर त्या संदर्भात गणेश धनगरचा प्रॉपर वार्ड हा 7 नंबर आहे. तिथे तो राहतो, तिथे त्याच्या समाजाची मतं आहे, तिथेच त्याचं कार्यक्षेत्र आहे, तिथेच तो गणपती मंडळापासून सगळं काम तो 7 नंबरमध्ये करतो. त्याला 7 नंबरमध्ये तिकीट घे म्हणून सांगितलं. तो 6 नंबरमध्ये मागतो, 7 नंबरमध्ये मागत होता. एका घरात 2 तिकीटं मिळणारच नाही. तुझा प्रॉपर वार्ड 7 नंबर आहे. 7 नंबरमध्ये तिकीट द्यायला त्याला आम्ही तयार होतो. पण तो 6 नंबरमध्ये जिद करून बसला की जिथे त्याचा वार्ड नाही आहे. मग असं कसं चालेल? ज्या वार्डामध्ये मी ऑलरेडी सगळं काही प्लॅन करून ठेवलेलं आहे. 6 नंबरसाठी कोणाला तिकीट देणार, तिथे कोण निवडून येऊ शकतं, सगळे आमचे आराखडे असतात. त्या दृष्टीने त्याला 7 नंबर नाही सांगितला म्हणून त्याला तिकीट दिलं नाही. तो तिकडे गेला. माझ्याकडे जात नाही, माझ्याकडे पैसा नाही म्हणून तिकीट नाकारला असं सतत सुनील काळे भाषणामध्ये बोलता येतात.
इथे ते दादांत खोटं बोलत आहे. आम्ही इथे सगळ्या जातीच्या लोकांना तिकीट दिले. मग इथे प्रत्येक जातीचे लोक आहेत. वरणगाव शहराचा तुम्ही जर अभ्यास केला, कोळी समाज आहे, माळी समाज आहे, वंजारी समाज आहे, धनगर समाज आहे, लेवापाटील समाज आहे, मुस्लिम समाज आहे. प्रत्येक समाज म्हणेल की माझा समाज कमी आहे म्हणून मला तिकीट नाकारलं. असं होत नाही. एक कॉमन चेहरा कोणाचा तरी काढावा लागतो, तो द्यावा लागतो. त्याचा समाज कमी आहे म्हणून त्याला तिकीट नाकारलं असतं तर मग मागच्या वेळेस तुला कसं काय दिलं? तू कसं काय नगराध्यक्ष झाला, ग्रामपंचायत सदस्य झाला? असं नाही होत. सगळ्यांचा समावेश विचार करून हे तिकीट दिलं गेलेलं आहे. आणि त्यांनी जे सांगितलं की बुवा हे तिकीट वाटप जे झाले फार्म हाऊसवरतून झालेले आहे. मी तर चॅलेंज देऊन सांगतो, त्याने एक सबूत दाखवा. जर फार्म हाऊसचं तिकीट वाटप झालं असतं तर मागच्या काळामध्ये या ताई जिल्हा दूध संघामध्ये नाथाभाऊंच्या पॅनलच्या विरोधात आमच्या पॅनलमध्ये निवडून आलेल्या आहे. त्यांचा विरोध पत्करून त्या इथे आमच्याकडे आल्या आहे. तो तर म्हणतो की फार्म हाऊसवर गेलो तिकीट झालं. केवढा विरोध त्यांनी केला होता. फक्त विनाकारण आरोप करायचे. फक्त विनाकारण आरोप आहे, दुसरं काही नाही. आमदारकीला माझ्यावर आरोप केले आहे. जनतेची दिशाभूल करण्याचा कार्य चालू आहे. बाय. त्यावेळेला तुम्ही भाऊ, तुमच्या कार्यालयावर सुद्धा सुनील काळेने आंदोलन केलं होतं, ठिय्या आंदोलन केलं होतं. मी नव्हतं, त्याचं तकदीर चांगलं मी नव्हतो तिथे. नाही तर त्याला तिथेच उत्तरं दिली अशी काय द्यायची ती. असे थोताण तो पहिल्यापासून करत आला आहे. मी अंगावर राखल टाकून घेईन, मी जाळून घेईन, मला तिकीट नाही भेटलं तुम्ही गोळ्या मारून घेईन, हे करून कितीतरी काय काय गोष्टी बोलला. काय केलं? काहीही केलं नाही त्याने. ही फक्त धमकी होती. त्याला फक्त स्वतःला तिकीट मिळवून घ्यायचं होतं. त्याच्यासाठी जे फंडे वापरता येतील ते त्याने वापरले. सगळं काही केलं. तिथे त्याने सांगितलं की मी डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरून इथे आलो, मला माहिती नाही म्हणून. सगळ्या वरणगावमध्ये फिरून मारून गेला होता. सगळ्या त्याच्या स्वतःचे सोशल मीडियावर पूर्ण फोटोसह सगळं रील आहे. पूर्ण वरणगावमध्ये फिरला. सगळे काही नाते संबंधीचे जवळचे काही मित्र त्याच्या घराच्या गच्चीवर बोलवले. मीडियाला आधीच सांगून ठेवलं. मला फोन करून जेव्हा निरोप दिला होता, मी तर तेव्हा जळगावला होतो की मी भेटायला येतो आहे म्हणून मी त्याला 5 वाजेची वेळ दिली होती. त्याला सांगितलं काय बोलायचं तू एकटा आहे. सगळ्यांना घेऊन आधी मीडिया आधीच तिथे तयार करून ठेवलेला होता. आणि मग सांगतो की मी इथे लोक आले मला नंतर बोलवलं म्हणून. दादांत खोटं बोलतात.